सांगितलं की कसं महाराष्ट्रभर खास करून आमच्या नगर जिल्ह्यामध्ये तसे वक्फ बोर्डचं नावाखाली हिंदूचे मंदिर मोठ्या प्रमाणात मुसलमान लोकांच्या ताब्यात आहे. त्याचे कागदपत्र सगळे हिंदूंकडे आहे, पण मुसलमान लोक कब्जा करून बसले. अनेक ठिकाणी आमच्या मुली पळवल्या जात आहे, अनेक ठिकाणी आमच्या हिंदूवर हल्ले होत आहे. त्या निमित्त सगळीकडे संग्राम भैया भेट द्यायला जातात. आता कुठला तरी हिंदू म्हणून आमदार जर त्या पीडित परिवाराला भेटायला जात असेल तर जिहादीच्या बुडाला आग लागायचं कारण नाहीये. त्या लोकांनी अजितदादा पवारांना जाऊन निवेदन दिलं का संग्राम भैयाला तुम्ही बोला, काही आमच्या विरोधात बोलताय. तर ते विरोधात बोलत नाही, ते आमच्या धर्माच्या समर्थन मध्ये बोलताय. आणि अजितदादाला सुद्धा या लोकांनी मतदान केलेलं नाहीये. त्यांच्या 2561 मधून बूथवर त्यांना फक्त 3 बूथवर लीड आहे. मी तर सांगेल का हे मुसलमान समाज कधीही कुठल्याही महायुतीशी जो कोणी पक्ष जोडन त्यांना मतदान करणार नाही. आणि आमचं संग्राम भैयाचं मुसलमानांना विरोध नाहीये, त्यांचा विरोध आहे त्यांच्या विचाराला. ते जे विचार करताय आमचे मंदिरं कब्जात घ्यायच्या, आमच्या मुली पळवायच्या, आणि आपले हिंदू म्हणून जर आमदार रस्त्यावर येणार नाही तर कोण येणार आहे? त्यांच्यासाठी आम्ही असं कुठल्याही हिंदूला हे दाबू नये म्हणून आम्ही सर्व वारकरी संप्रदाय, आम्ही राष्ट्रीय श्रीराम संघ म्हणून सकल हिंदू समाज म्हणून संग्राम भैया जगतापच्या पाठीमागं उभे झालो. आणि असे कुठल्याही आमदारच्या विरोधात निवेदन देतील तर आम्ही त्या विधानसभेमध्ये जाऊन त्यांच्या समर्थन मध्ये मोर्चे करणार.